बरेचसे लोक आहेत ना ते आता आपल्या अपॉर्च्युनिटी झाल्यानंतर आपल्या देशाला सोडून जातात, ते पुन्हा येत नाहीत. ते तिथे कोणीतरी पंतप्रधान गेल्यावर तिथे हमारा देश वगैरे, पण ते पर्टिक्युलरली येत नाहीत. तर तू का आलास? तुला तर तिकडे बंगला गाडी, तुझी मुलगी मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकली असती, इथे ट्रॅफिक आहे वगैरे, मग तुला असं काय वाटलं नाही फरक? अच्युत पलवांना लहानपणापासून पाहायचो आणि अच्युत पलवानची कॅलिग्राफी बघून मी भारावून गेलो होतो. म्हणजे हा किस्सा आहे की जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये जाताना मी आपल्या राजकोटवालामध्ये जायचो, तिथे सलाम ठोकायचो आणि मग जेजेत जायचो. का ते तिथे राहायचं? कारण ते तिथे राहायचे. ते माझ्यासाठी आजही इन्स्पिरेशन आहे. म्हणजे कितीतरी वेळा जेव्हा मी गाडी चालवत असताना मला जर पोलिसांनी थांबवलं तर ते फक्त एवढं विचारलं, हिंदी म्हणजे तू इंडियन आहेस का, ते एवढं विचार. अमिताभ बच्चन, ओके गो रुवा, म्हणजे जा तू, तुझ्याकडे लायसनही मागत नाही. प्रत्यक्ष भारतात जिथे ज्वेलरी डिझायनिंगचं काम खूप होतं, जिथे हिऱ्यांवर काम करणं, हिऱ्यांना डिझाईन करणं हे मोठ्या प्रमाणावर होतं. तुझ्यासारखे टॅलेंटेड लोक आहेत किंवा काही कामगार आहेत, कारागीर आहेत, ते त्याच्यावर काम करतात. सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्याच्यावर काम करतात. मार्केट आहे अख्खं आपल्याकडे, पण मग आपल्याकडे त्याचा सेल का नाही? ही इंडस्ट्री तोपर्यंत जिवंत राहणार आहे जोपर्यंत जगात बायका आहे. कारण अमेरिकेत जोपर्यंत बायका आहे तोपर्यंत आपली इंडस्ट्री ही रन होणारच. आणि ते खरं झालं ना. मी 2000 साली त्यांना विचारलेलं, आज 2025 पर्यंत मी सर्वाई करतोय. तुला कधी प्रसंग आलाय तुझी बायको बोलते? आता मला माहिती आहे पल्लवी पण तुझी बायको ज्वेलरी मध्ये, पण मग एक स्त्री सुलभ हट्ट असेल ना, तिला तर भरपूर कळत असेल ना हा हिरा तो हिरा, म्हणजे तू तर फसू पण नाही शकत, खराच द्यावा लागणार. तू दिलाय कधी? नमस्कार, मी आशिष पाथरे, संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेगवेगळ्या माणसांसोबत गप्पा मारून आपण आपल्या आयुष्यात मजा आणत असतो. आज सुद्धा अशी मजा येणार आहे. तुम्ही कधी सोनं घेतलंय का असा प्रश्न मी विचारला तर तुम्ही म्हणाल की काय राव, तुम्ही सोनं न घेतलेला माणूस या भारतामध्ये सापडणार आहे का तुम्हाला? बरोबर आहे. पण मी असा प्रश्न विचारला, तुम्ही कधी हिरा घेतलाय का? तर तुम्ही एक क्षण विचारात पडाल की अरे नाही, मी घेतलाय किंवा मी घ्यायला गेलो होतो, मी घेऊ पाहत होतो, मी घेणार आहे, मी प्रॉमिस केले, अशा अनेक उत्तरं. पण घेतलाच आहे असं उत्तर मिळणार नाही. आज जी व्यक्ती आली आहे ना, तो बेसिकली ग्राफिक डिझायनिंगपासून आता ज्वेलरी डिझायनिंगपर्यंत मोठ्या व्यापक क्षेत्रामध्ये काम करणारा माझा मित्र आहे. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एका प्रतिथेश कंपनीत तो आता डिझायनर, म्हणजे पर्टिक्युलरली ते स्टोन जे असतात त्यांना डिझाईन करून त्याचं ऑर्नामेंटमध्ये रूपांतर केलं जातं, ते डिझायनिंग तो करतो. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या ग्राफिटी पोस्टर स्पर्धेमध्ये भारतात तिसरं पारितोषिक त्याला मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीचा लोगो बनवण्याच्या स्पर्धेत सुद्धा 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धा आहेत. त्यांच्या साईनला स्वतःच्या ललित कला अकॅडमीचं फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. म्हणजे तो बॉर्न आर्टिस्ट आहे, कारण लहानपणापासून मी त्याला पाहिलेलं आहे. पण आज तो इतका मोठा झाला आहे की देश विदेशात त्याचे क्लायंट आहेत, मुख्यत्वे विदेशात आहेत. आणि आपल्याला तो एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी आज सांगणार आहे, ज्वेलरी आणि त्यात सुद्धा हिरे. त्यामुळे आपण या हिऱ्यासारख्या माझ्या मित्राला भेटूया. केतन तुळसुलकर. नमस्कार. केतन नमस्कार. नमस्कार. केतन नमस्कार फॉर्मल होते, असं बिंदास असा हात मिळव, म्हणजे मला बरं वाटतं. खूप वर्षांनी आपण भेटलो आणि मजा आली पाहिजे मध्ये भेटलो, कारण आपण जे केले आयुष्यात ते मजा आली पाहिजे हे सूत्र सांभाळूनच केलेलं आहे. फ्रस्ट्रेशन पण आपण मजेतच एन्जॉय केलेलं आहे. पण आता मला सांग की ज्वेलरी डिझायनिंग ह्या फील्डमध्ये तू एक मोठा ब्रँड म्हणून काम करतोस. कारण जेव्हा जेव्हा मी तुला फोन करतो त्यावेळेस आपण ज्वेलरीबद्दल बोलतो. एक विषय माझ्या कुतूहलाचा असतो की काय चाललंय आता तुमच्या फील्डमध्ये, की तिथे काय काय बनतंय, बाहेरचं मार्केट कसं आहे, आपलं मार्केट कसं आहे. कारण ना मंडळी, आजचा हा जो विषय आहे ना, तो अर्थातच सगळ्या पुरुषांसाठी माहिती देणारा आहे, ठरू शकतो. पण बायकांसाठी मात्र हा विषय अत्यंत आनंद देणारा आणि जिव्हाळ्याचा ठरू शकतो. आपल्याला दागिन्यांचा सोस किंवा हाऊस असतेच, म्हणजे स्त्रीला ती असतेच, अर्थात पुरुषांनाही असते. पण आपल्याकडची जी इमोशन आहे ती त्या दागिन्यांना चिकटलेली असते. आणि मग त्या इमोशनला धरून केतन, जेव्हा आपण म्हणतो की डिझाईन, एखाद्या डिझाईनमध्ये पण इमोशन असते, तर ते डिझाईन म्हणजे नेमकं तू काय करतोस, कुठल्या कुठल्या गोष्टींना तू पैलू पाडतोस?
मी बेसिकली ज्वेलरी डिझाईन करतो. म्हणजे बेसिकली आता अमेरिकेमध्ये अमेरिकन मार्केटसाठी मी जास्त काम करतो. सो तिथे जो ट्रेंड चालू असतो तो आमचा मर्चंडायझर असतात. प्रत्येक कंपनीमध्ये एक मर्चंडायझर असतात जे प्रामुख्याने अमेरिकेमध्येच असतात. आणि मग ते माझ्यासारख्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणाऱ्या माणसाला सांगतात की हा ट्रेंड चालू आहे आणि अशा प्रकारच्या डिझाईन्स आपल्याला बनवायचे. ओके. मग आम्ही त्या ट्रेंडचा अभ्यास करतो, त्याच्यावर रिसर्च करतो आणि मग त्या प्रकारच्या क्रिएटिव्ह डिझाईन्स आम्ही बनवतो. आणि मग त्याचं डिझाईन बनतं, त्याचं कॅड बनतं आणि मग त्याचं कॅम बनतं आणि मग त्याची पुढची प्रोसेस होते. म्हणजे फायलिंग, कास्टिंग, पॉलिशिंग हे सगळं होतं आणि त्याचं सॅम्पल बनतं आणि मग ते सॅम्पल कस्टमरला दाखवण्यात येतं आणि मग ते कस्टमर बघून त्याला ऑर्डर देतं. अशा प्रकारे बेसिकली जे काम चालतं प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं ते मी करतो. ह्या डिझाईन ज्या पर्टिक्युलर बनतात, ज्या हिऱ्यांच्या आहेत, ज्वेलरीच्या आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या डिझाईन्स आता ज्या दिसत आहेत या तू बनवलेल्या आहेस आणि या तुझ्या देखरेखीखाली तयार झालेल्या आहेत. तर ह्याच्या मागे काय विचार असतो की क्लायंटने ब्रीफ दिलं, म्हणजे आता तू विदेशी कंपन्यांबरोबर मोस्ट प्रोबॅबली काम करतोस, तर तुझं मार्केट असेल मग ते अमेरिका हे मेन मार्केट आहे असं म्हणूया आपण, कारण तिकडे डायमंड्सचं जास्त क्रेज आहे किंवा वापरात जास्त डायमंड आहे आपल्याकडे जसं सोनं आहे. तर मग ते लोक काय ब्रीफ देतात? बेसिकली आता अमेरिकेमध्ये व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे आणि क्रिसमस हे मेन ओकेशन्स असतात. मग त्या रिलेटेड जसं ओकेशन असेल ना तसं मग ते आम्हाला ब्रीफ देतात की आता व्हॅलेंटाईन्स डे आहे. व्हॅलेंटाईन्स डे आला म्हणजे हार्ट आलं. मग हार्टमध्ये आम्ही बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बनवतो. मग त्याच्यामध्ये काही थीम्स वगैरे पण असतात. मग त्याच्यामध्ये काही सेटिंग्स असतात. तर आम्ही कुठेतरी आम्ही प्रॉंग सेटिंग केलं, म्हणजे 4 प्रॉंग असतात त्याच्यामध्ये स्टोन सेट केला जातो किंवा चॅनल सेटिंग आलं. सो अशा बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स आम्ही बनवतो आणि मग त्या कस्टमरना किंवा जो मर्चंडायझर असेल त्याला दाखवतो आणि मग तो त्या कस्टमर्सना दाखवतो आणि त्या हिशोबाने आम्ही ते डेव्हलप करतो. अच्छा. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला आधीचे रेफरन्स खोडून टाकून नवीन डिझाईन प्रत्येक वेळी करायचं असतं? हो, डेफिनेटली. कारण हीच तर खरी गंमत आहे ना. सो क्रिएटिव्हिटी तिथेच आली. म्हणजे आता अमेरिकेमध्ये असं आहे की तुम्ही जे नवीन आणाल ते त्यांच्यासाठी खूप चांगलं. सो आम्ही जसं आपण एखादा चित्रपट रिलीज करतो आणि त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो, तसंच ज्वेलरीमध्ये पण आहे. तुमच्याकडे किती क्रिएटिव्ह आयडियाज आहेत त्या तुम्ही तिथे लावून तुम्ही तशा नवीन डिझाईन्स बनवू शकता. आणि मग त्याच्यामध्ये इमोशन्स पण असतात की आता समज मदर्स डे साठी मध्ये मी मॉम हा शब्द वापरून तर ओच्या जागी आम्ही हार्ट यूज केलं होतं. सो ते रिलेट होतं ना. क्रिसमस आहे तिकडे, तर क्रिसमस मध्ये स्नोफ्लेक वापरला जातो. मग त्या स्नोफ्लेकचं काय आपण वेगळं डिझाईन बनवू शकतो ते आम्ही करतो. आता जसं की अमेरिकेत ख्रिश्चन्स लोक आहेत बेसिकली, सो त्यांच्यासाठी क्रॉस डिझाईन केले जातात वेगवेगळे. मग त्या क्रॉसमध्ये म्हणजे आपण पाहिजे तेवढ्या व्हॅरिएशन्स करू शकतो. मग त्याच्या सेटिंग मध्ये वेगळं काहीतरी करू शकतो. सो दरवेळी आम्हाला ते चॅलेंज असतंच. तुझी आता जी कंपनी आहे ती कुठे, बेस कुठली आहे? मी आता ऍक्च्युली माझी स्वतःची कंपनी आहे इन्व्हेंटा कन्सल्टिंग म्हणून. म्हणजे मी घरूनच काम करतो, पण माझ्याकडे जॉब वर्क करणारे डिझायनर आहेत, कॅट डिझायनर आहेत. सो बेसिकली मी आता भारताबाहेरच्या काही कंपन्यांसाठी काम करतो. म्हणजे मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतो. जसं मी जॉर्डनच्या कंपनींसाठी काम करतो, तुर्किश कंपनींसाठी काम करतो. सो त्यांच्यासाठी मी डिझाईन डेव्हलपमेंटचं काम करतो. सो ते मला सांगतात की आम्हाला अशा अशा प्रकारच्या डिझाईन्स हव्यात, काही रेफरन्स देतात आणि मग त्या हिशोबाने मी माझं डिझाईन चालू करतो आणि मग आम्ही आमच्या डिझाईन्स बनवतो आणि मग त्या त्यांच्याकडनं अप्रूव्ह करून घेतो आणि मग त्या अप्रूव्ह झालं की त्याचं कॅड बनतं. कॅड म्हणजे काय? कॅड म्हणजे कम्प्युटर ॲडेड डिझाईन. कॅड म्हणजे काय आहे, बेसिकली आधी बंगाली कारागिरी जे होते ते हाताने काम करायचे. म्हणजे आता 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता टेक्नॉलॉजी आली, सगळं डेव्हलप झालं. सो आता आम्ही काय करतो, आम्ही एकदा तुझं डिझाईन बनलं मॅन्युअली किंवा मग आम्ही आता कोरलमध्ये पण बनवतो. म्हणजे कोरल ड्रॉ हे जे आहे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये पण आपण डिझाईन बनवू शकतो आणि मग ते डिझाईन बनलं
की मग ते येतं कॅडमध्ये. कॅडमध्ये म्हणजे काय, जे बंगाली कारागीर हाताने बनवायचा ते आपण आता सॉफ्टवेअरमध्ये बनवतो आणि त्याच्यामध्ये खूप परफेक्शन असतं, त्याच्यामध्ये आपण हवे ते चेंजेस करू शकतो. मग त्याला बोलतात कॅड, कम्प्युटर ॲडेड डिझाईन. मग ते कॅड डिझायनर असतात जे माझ्यासाठी काम करतात आणि मग त्याचं बनलेलं जे कॅड असतं ना त्याचं आउटपुट मारावं लागतं, त्याला बोलतात कॅम. मग कॅम काय असतं माहितीये, कॅम म्हणजे एक रेझिन आउटपुट असतं ज्याचं आपण डायरेक्ट कास्टिंग करू शकतो. म्हणजे आता टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली ज्वेलरी मधली. सो त्याच्यामध्ये आधी कसं होतं, आधी तो मॉडेल मेकर हाताने बनवायचा, मग आपण त्याचं कास्टिंग करायचो, म्हणजे ट्री लावायचो, मग ते ट्रीला लावायचो आपण पीसेस आणि मग त्याचं कास्टिंग करायचो. सो ही एक प्रोसेस होती, आता पण तशीच आहे, पण त्याच्यामध्ये खूप परफेक्शन आलंय, ते आलंय कॅडमुळे. मग आता आपण काय करतो, कॅड झाल्यावर कॅम करतो आणि मग त्याचं जे आउटपुट येतं ते मग आपण कास्टिंग करतो. सो ही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे बघितलं गेलं तर सोन्याला तेवढं महत्व आहे. मग त्या कल्चरमध्ये आपल्याकडच्या सोन्या इतकंच हिऱ्याला महत्व आहे? हो आहे ना, हिऱ्याला महत्व आहे त्यांच्या इकडे, कारण हिरा म्हणजे एक प्रकारचं इमोशन पण आहे. सो हिरा त्यांना म्हणजे हिऱ्याची ज्वेलरी बेसिकली तिकडे लागते आणि आपण ती बनवतो. असं काय नाही, आपण प्लेन ज्वेलरी पण बनवतो, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. आपण हिऱ्याची ज्वेलरी बनवण्याचा कल आपल्याकडे जास्त आहे, कारण आपल्याकडे आता जसं सिप्स आहे, सर सिप्स हा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. सो तिथून ज्वेलरी एक्सपोर्ट होते. ती फक्त युएसलाच नाही होत, ती युएसला होते, युकेला होते, ऑस्ट्रेलियाला होते, मिडल ईस्टला होते, असं जगभरात बऱ्याच ठिकाणी होते. सो आपण डायमंड वापरून ज्वेलरी बनवण्यासाठी भारताचं नाव खूप मोठं आहे याच्यामध्ये. प्रत्यक्ष भारतात जिथे ज्वेलरी डिझायनिंगचं काम खूप होतं, जिथे हिऱ्यांवर काम करणं, हिऱ्यांना डिझाईन करणं हे मोठ्या प्रमाणावर होतं. तुझ्यासारखे टॅलेंटेड लोक आहेत किंवा काही कामगार आहेत, कारागीर आहेत, ते त्याच्यावर काम करतात, सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्याच्यावर काम करतात. मार्केट आहे अख्खं आपल्याकडे, पण मग आपल्याकडे त्याचा सेल का नाही आहे? आपल्याकडे आहे ना, त्याचा सेल आहे आपल्याकडे. ज्वेलरी इंडस्ट्री आज वेल ऑर्गनाइज इंडस्ट्री आहे आणि आपल्याकडे पण आता खूप चांगल्या पद्धतीने काम केलं जात आहे. जसं आता तू म्हणशील तर टाटा ज्यांनी आता कॅरेट लेन मध्ये इन्व्हेस्ट केले, सो कॅरेट लेन हे खूप चांगलं काम करते. आता त्यांच्या डिझाईन्स तू बघशील तर खूप चांगल्या डिझाईन्स ते बनवतात, आज यूथ त्यांना फॉलो करतं. सो अशा बऱ्याच कंपन्या आहेत, जसं तनिष्क पण टाटाचं खूप चांगलं काम करत आहे. त्याच्यानंतर रिलायन्स ज्वेल्स पण याच्यामध्ये, म्हणजे रिलायन्स पण याच्यामध्ये. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला सारखा ग्रुप पण याच्यामध्ये. सो ही एक प्रेस्टिजाइज इंडस्ट्री सुद्धा आहे. त्यामुळे असं काही नाहीये, बरेच लोक आपल्या इकडे ते सगळं डेव्हलप करतायत आणि चांगल्या पद्धतीने आता ते एक्सप्लोर होत आहे. पण आपल्याकडे सोन्याच्या तुलनेने आतापर्यंत हिरा महाग होता, आता सोनं जवळजवळ हिऱ्याच्या भावामध्ये पोहोचलेलं आहे. तर पर्टिक्युलरली त्या दोन गोष्टींमध्ये काय तफावत आहे, काय असावं असं वाटतं? तर प्रत्येकाचा चॉईस आहे, हा भाग वेगळा, पण प्रॅक्टिकली विचार करतात जास्त संयुक्तिक काय आहे? आता तसं म्हणायला गेलंच तर आता आज सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत आलाय. ओके, आता ते डिपेंड करतं की कोणाला किती पैसे इन्व्हेस्ट करायचे, कारण सोनं हे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं खरं तर, आणि डायमंड हा पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बघितला जातो. पण सोनं घेणं थोडं इझी आहे, कारण ते तू 1 ग्रॅम मध्ये पण घेऊ शकतोस. बरोबर. आणि जर तुला डायमंड घ्यायचंय चांगल्या क्वालिटीला तर त्याला थोडे जास्त पैसे लागतात. त्यामुळे ते घेण्यासाठी थोडासा आपण विचार करतो. त्यामुळे सोनं हे इझी आहे घेण्यासाठी. ओके, पण मग समजा आम्हाला असं प्रायव्हेट लेवलला पण सेलिंग होतं का? म्हणजे की एखाद्या सामान्य बाईला वाटलं की मला डिझायनिंग चांगलं जमतंय, तर ती कशी अप्रोच होऊ शकते तुमच्या इंडस्ट्रीला की ते डिझाईन करायचं? म्हणजे माझ्या मावशीला वाटलं की मी खूप चांगलं डिझाईन करते किंवा मला त्याच्यामध्ये गती आहे, तर त्याचं काय आहे, तुमचं स्थान काय आहे तुमच्या इंडस्ट्रीत? आता तसं म्हणायला गेलंच तर असं ती डायरेक्ट अप्रोच करू नाही शकत, कारण त्यासाठी एक शिक्षण हे घ्यावंच लागतं या इंडस्ट्रीमधलं. म्हणजे आता एखाद्याला खूप चांगला इंटरेस्ट आहे किंवा त्यांना वाटतं की ते चांगलं डिझाईन्स करतायत, तर माझ्या मते त्यांनी ज्वेलरी डिझायनिंगचे कोर्स केले पाहिजे आणि त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. ते आहेत का? हो आहेत ना. आता आपल्या इथे IIG आहे किंवा निफ्ट आहे किंवा अजूनही बरीच लोक आहेत जे प्रायव्हेटली पण ह्या सगळ्यासाठी अवेलेबल आहेत आणि ते हे शिकवतात आणि चांगलं शिकवतात. आता जसं बंगाली कारागीर आहेत,
तर ते बंगाली कारागीर हे शाळेत जातच नाहीत मुळात. ते त्यांची शाळा म्हणजेच हे की ज्वेलरी शिकणं, म्हणजे ते त्यांचं कला कौशल्य. आणि ते शाळेत न जाता आपण ज्वेलरी कशी खूप चांगली बनवू शकतो हेच शिकत राहतात. आणि त्यामुळे आपल्या इकडे सगळ्यात जास्त जे कारागीर आहेत ते कलकत्तामधून आलेले आहेत. आणि आज लोक इथे बसून ईबे आणि ॲमेझॉनवर अमेरिकेत सुद्धा ज्वेलरी विकतात. सो हा एक प्लॅटफॉर्म आहे, पण ते डिपेंड करतं की तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचं जे स्किल आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यावर हे डिपेंड करतं. बाहेरच्या कंपन्या जेव्हा इंडियन टॅलेंटला हायर करतात तेव्हा त्यांचं बिहेवियर किंवा त्यांच्या टर्मिनॉलॉजीज किंवा त्यांचे नॉर्म्स किंवा वागण्याची पद्धत आणि एकंदरीत वर्किंग नेचर हे कसं असतं? त्यांचं नेचर खूप छान असतं. म्हणजे मी बेसिकली जॉर्डन आणि तुर्की ह्या कंट्रींबरोबर काम करतोय आणि त्यांच्याबरोबर काम करताना माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. मुळातच काम करणं एक टिपिकल इंडियन प्रश्न किंवा माझा स्वतःचा प्रश्न, पैसे वगैरे बुडवतात काय? नाही, माझे तरी आतापर्यंत नाही बुडवले. नाही ना, म्हणजे ते वर्किंग नेचर, मी तेच म्हटलं की व्यवहाराला ते खूप व्यवहाराला चांगले असतात आणि ते प्रोफेशनलिझम असतो. म्हणूनच आज मी जॉर्डनमध्ये ज्या कंपन्यांबरोबर काम करतोय ते मी सलग 20 वर्ष काम करतोय. म्हणजे आज त्यांनी मला पैसे दिले म्हणूनच तर मी आज इथे सर्वाइव्ह करतोय. अदरवाईज ते झालंच नसतं. बरोबर. ते खूप प्रोफेशनल लोक असतात आणि ते आपल्याबरोबर काम यासाठीच करतात की आपण या ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी खूप चांगलं काम करतो. इंडियन लोक आज खूप चांगल्या पद्धतीने ज्वेलरी डिझाईन करू शकतात किंवा नेऊ शकतात हे त्यांना चांगलं माहिती आहे. आपल्या देशातले कितीतरी वर्कर्स आज बाहेरगावी जाऊन काम करतात. याचं कारणच हे आहे की त्यांना ही माहिती आहे की इंडियन लोक ज्वेलरीकडे खूप चांगल्या नजरेने बघतात, त्यामध्ये चांगलं काम करतात, चांगले स्किल असणारी लोक आपल्याकडे आहेत म्हणून ते आपल्याकडे वळतात. आता आपले कितीतरी कॅट डिझायनर म्हणजे डिझाईन करणारे किंवा आपल्याकडचे कितीतरी स्किल वर्कर्स हे दुबईमध्ये, युरोपमध्ये आणि तुर्किश कंपनीमध्ये आणि बाकीच्या मिडल ईस्ट कंपन्यांमध्ये पण खूप चांगलं काम करतात. सो हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर आत्ताच्या मुलांना, आत्ता हे बघणाऱ्या पॉडकास्ट बघणाऱ्या मुलांना तू काय सांगशील की हे क्षेत्रामध्ये येण्याचं आणि पुढे सर्वायवलची गणितं कशी काय सोपी आहेत किंवा कशी काय कठीण आहेत, काय तुझ्या पद्धतीने? पहिली गोष्ट तर ह्या क्षेत्रामध्ये स्कोप तर आहे. तुम्ही किती मेहनत करता आणि तुमची क्रिएटिव्हिटी किती आहे ते पण फार महत्त्वाचं आहे. जर तुमचं आता एखाद्याला डिझायनर बनायचं आहे तर तुमचं बेसिक जर डिझायनिंग चांगलं असेल तर मला असं वाटतं तुम्ही 12वी तरी ॲटलिस्ट केलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर मग इथे कोर्सेस आहेत, IIG आहे, लिफ्ट आहे किंवा ज्यांना ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग शिकायचं आहे त्यांनी बेसिकली 12वी तरी करून या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्यांनी नंतर कुठल्याही चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं कॅट डिझायनिंग किंवा कोरल डिझायनिंग हे कोर्सेस करायला हवे. त्याच्यानंतर कंपन्यांमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घ्यायला हवा. जर हे त्यांनी केलं तर त्यांचं फ्युचर हे खूप चांगलं जाऊ शकतं. त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही या क्षेत्राकडे वळायला हवं आणि तुम्ही या क्षेत्राकडे जर चांगल्या दृष्टिकोनातनं पाहिलं आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवली तर याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. सर आता मला सांग की 2004ला इटलीला तू जाता राहिला, बरोबर? तर ते स्टिफानो चेनेरे तर तुला घेऊन जायला आला होता इटलीला 2004ला, म्हणजे 24-25 वर्षाचा असेल. तर तू गेला नाहीस तेव्हा समहाऊ. तर म्हणजे इतकी डिमांड तू क्रिएट केली होती 4 वर्षामध्ये, 2000 पासून काम करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीची संधी जेव्हा हुकते तेव्हा ती पुन्हा येते परत फिरून? हो, येते ना. म्हणजे 2004ला जेव्हा ऍक्च्युली मी थोडी पार्श्वभूमी सांगतो की स्टिफानो चेनेरे हा एक इटालियन होता आणि मी ज्या सिपच्या कंपनीमध्ये कामाला होतो, सी महिंद्रा इन्फो ज्वेल्स नावाची कंपनी होती जिथे मला श्रीकांत पारिक नावाचा मोठा माणूस भेटला. नेहमी बोलतोस आणि तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंटच आहे. कारण मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळात होतो आणि मला महेश चव्हाण आपला मित्र आहे. सो त्यांनी मला तिकडे आणलं, इकडे सी महिंद्रा इन्फो ज्वेल्समध्ये. आणि मग तिकडे मी काम करत असताना मी ॲक्च्युली लागलो होतो ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून. पण तिकडे काम करत असताना तिकडे
व्हायटेक आणि केविन हे अमेरिकेतनं 2 माणसं आलेली ज्यांनी आम्हाला ग्राफिक डिझायनिंग बद्दल शिकवलं. म्हणजे ज्वेलरीवर कसं टचअप करायला पाहिजे, म्हणजे ज्वेलरी फक्त फोटोग्राफी करून चालत नाही, तर त्याला कसं खुलवलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. सो हे जेव्हा आम्ही शिकत असताना आम्ही त्याचे बरेच कॅटलॉग आणि ब्रोशर्स बनवले जे 2005 मध्ये कुणीच सिब्समध्ये बनवले नव्हते. याआधी सिब्समध्ये हे काम करायला ऍड एजन्सी हायर करायला लागायची. पण श्रीकांत पारिक या माणसाने तिथे नवीन ट्रेंड आणला आणि मग तिथे हे सगळं चालू झालं. सो श्रीकांतबाई हे ट्रेंड सेटर आहे. हे एक म्हणजे हे ऍक्च्युली आपण सगळ्यांनीच मानायला हवं, हे मी मानतो. दुसरी गोष्ट, तिथे जेव्हा मी काम करत असताना श्रीकांतबाईला हे वाटलं की माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे की मी ते हेरू शकतो. मग त्यांनी मला हे ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्णच शिकवलं. आणि ते शिकवताना ज्वेलरीमध्ये कसं आहे की तुर्किश, इटालियन, इस्रायली लोक हे ऍज अ कन्सल्टंट म्हणून बोलवले जातात सिब्समध्ये आणि त्यांना लाखो रुपये दिले जातात कारण ते त्याच्यामध्ये मास्टर असतात. सो स्टिफानो चेनेरे हा त्याच्यात मधला एक माणूस जो माझ्या आयुष्यात आलेला देव माणूस आहे. सो त्यांनी माझं काम पाहिलं कारण मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर असल्यामुळे तिथे त्याचा माझ्याशी संपर्क यायचा. मग त्यांनी माझं काम पाहिलं, मग त्याला माझं काम खूप आवडलं. मग तो मला म्हणाला की तू माझ्यासाठी काम करशील का, इटालीमध्ये येशील का, माझी कंपनी आहे LAC ऑफ इटाली, सो तिथे तू येऊन काम करशील का. पण समहाव तेव्हा माझी घरची परिस्थिती थोडी बिकट होती आणि माझे वडील दारू वगैरे प्यायचे, तर त्यामुळे मला थोडे प्रॉब्लेम्स होते कारण मी त्यांना सोडून असं जाऊ शकत नव्हतो. सो त्यामुळे मी त्यावेळेला ते टाळलं. मी त्यांना म्हटलं की मी हे नाही करू शकत. सो त्यांनी मला त्यावेळेला फ्रीलान्स काम दिलं आणि मी ते 4-5 महिन्यात त्यांचं पूर्ण काम केलं आणि त्याचे मला त्यावेळेला म्हणजे 2004-05 ला लाखो रुपये मिळाले. त्यामुळे मग 2007 ला जेव्हा त्यांनी मला विचारलं की तू जॉर्डनला आम्ही अजून एक कंपनी टाकतोय, सो तू तिथे ऍज अ ग्राफिक्स आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करशील का. त्याच्यामध्ये मला त्यांनी खूप चांगली ऑफर दिली. त्यांनी मला राहायला घर दिलं, गाडी दिली, त्याच्यानंतर चांगली सॅलरी दिली आणि परत मी माझ्या वाईफ बरोबर तिथे राहू शकतो हे स्वातंत्र्य दिलं. तर आणखी काय पाहिजे. मग ती मला दुसऱ्यांदा संधी आली आणि त्यामुळे मग मी तिकडे गेलो. म्हणजे ती एकदा हुकलेली संधी पुन्हा तुझ्या मेहनतीवर, टॅलेंटवरती पुन्हा आली. पण हे सगळं तुला दिलं या डिझायनिंगच्या इंडस्ट्रीने. त्या इंडस्ट्रीत जाणार तू किंवा एवढं मोठं नाव करणार हे तुला माहीत नव्हतं. आणि त्याच्या आधी तुला एवढंच माहीत होतं की सर्वाईव्ह झालं पाहिजे रे आयुष्यात, कारण हा सगळ्यांचाच एक प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे, त्या सगळे फेस करत होतो आपण. पण मग हा जो टप्पा होता की हे करायचंय, हा तुझा ठरला मला वाटतं 2000 किंवा 2001 मध्ये जेव्हा महेश चव्हाणने तुला. पण त्याच्या आधीचा जो काळ होता एकंदरीत केतन तुळसुलकर मधली जी एनर्जी होती ती चॅनलाइज झाली या सगळ्या क्षेत्रामध्ये. कारण तुला नाटकात काम करताना वेड्यासारखा स्लॅपस्टिक काम करताना मी पाहिलेलं आहे, ती एनर्जी मी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर तुझ्या चित्रकलेची स्ट्रोक्स किंवा तुझ्या हस्ताक्षराचा फ्लो, कॅलिग्राफीचा फ्लो मी पाहिलेला आहे. अच्युत पालव सरांना तू काय मानायचास आणि ते किस्से मला माहिती आहे. तू पाय धुवून म्हणजे त्याचं हे त्या लेवलचा शिष्य. आणि ते सगळं अचानक एका अशा परिस्थितीमध्ये, कारण मी जेवढं ऑब्झर्व केलंय तेवढं आपल्या सगळ्या मित्रांमध्ये पहिला शहाणा झालेला माणूस तू आहेस. त्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जसं मी जेव्हा लालबागला राहत होतो त्यावेळेला ऍक्च्युली माझ्या घरी कमवतो असं कोणच नव्हतं. आणि त्यावेळेला मला म्हणजे माझा काका हरीश तुळसुलकर हा ऍक्टर होता. त्यामुळे जेव्हा शाळेत आपण अभिनय स्पर्धेला वगैरे जायचो त्यावेळेला माझ्यामध्ये ते आय थिंक सो माझ्या रक्तातच ते होतं. त्यामुळे जेव्हा अभिनय स्पर्धा करायची झाली त्यावेळेला मी त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी मला नटसम्राट करायला लावलं आणि मग मी ते केलं आणि मग सगळीकडेच माझे म्हणजे पहिला नंबर मला आला. आणि म्हणजे मला असं वाटलं की मी ऍक्टिंग करू शकतो आणि मला त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होताच. पण कालांतराने जेव्हा माझी घरची परिस्थिती एकदमच वाईट होत चालली होती, म्हणजे आमच्या घरी म्हणजे माझ्याकडे जेवायला पण नसायचं, पण कधी हे तुम्ही माझे मित्र असताना पण आम्ही हे जाणवू दिलं नाही. आपल्या पूर्ण लालबाग परळ एरियामध्ये, लालबाग परळ मध्ये जे सगळ्यात पहिलं मुंबई ते गोवा ही जी ट्रॅव्हलिंग एजन्सी सुरू केली ती माझ्या वडिलांनी सुरू केली. तर त्या सगळ्यामध्ये म्हणजे माझा मोठा काका प्रभाकर तुळसुलकर त्याचं हस्ताक्षर चांगलं होतं, हरीश काकाचं
ऍक्टिंग चांगली होती, माझे वडील कटर होते, तर कुठे ना कुठेतरी ते सगळं माझ्याकडे आलं होतं आणि त्याच्यामुळे मला ऍक्टिंग करावीशी वाटली. पण जेव्हा मी एकंदरीत परिस्थिती पाहिली की माझ्या घरी जर मी ऍक्टिंग करत राहिलो तर घरी जेवायला कोण देणार नाहीये, सो त्यामुळे मग आपण जेव्हा एकांकिका करत होतो त्यावेळेला मी हे ठरवलं की हे मला शक्य नाही, मला कुठेतरी काम करायला पाहिजे. मग तेव्हा आपल्या शाळेतले शंकर सोनवणे सर मला म्हणाले तुझी चित्रकला खूप चांगली आहे, सो तू ऍक्च्युली जे मध्ये जा. मग मी जे मध्ये वगैरे गेलो आणि त्याच्यामध्ये पण अशी स्टोरी आहे की मी अच्युत पालवांना लहानपणापासून पाहायचो आणि अच्युत पालवांची कॅलिग्राफी बघून मी भारावून गेलो होतो. म्हणजे हा किस्सा आहे की जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये जाताना मी आपल्या राजकोटवालामध्ये जायचो, तिथे सलाम ठोकायचो आणि मग जेजेत जायचो. का ते तिथे राहायचे? कारण ते तिथे राहायचे. ते माझ्यासाठी आजही इन्स्पिरेशन आहे, कारण त्यांची पण स्टोरी तशीच आहे. म्हणजे 10x10च्या रूम मध्ये 7 मुलं राहतात आणि मग ती एवढी वर येतात. ही खरं इन्स्पायरिंग स्टोरी आहे. सो माझ्यासाठी अच्युत पालव ही खूप म्हणजे मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्या स्टोरीनी मला खूप इन्स्पायर केलं. म्हणून मी जेजेत गेलो, कारण मला पर्याय नव्हता. आणि मग तिथे जाऊन मग मी ते सगळं शिकलो आणि मग त्यानंतर कामं करत गेलो. मग मी पत्रिका बनवल्या. मग मला कळलं अच्युत पालव सर पत्रिका करायची. मग मी पत्रिका बनवायला सुरू केलं. मग एक पत्रिका केली, ती फेमस झाली. मग दुसरी पत्रिका आली, मग ती फेमस झाली. मग अशा बऱ्याच लोकांच्या पत्रिका मी केल्या. त्याच्यामध्ये लालबागचा राजाचा जो आता अध्यक्ष आहे बाळासाहेब कांबळे, त्याची पण पत्रिका मीच केली आहे. सो असं करता करता मला ते सर्वाइव्ह करावं लागलं. पण हे करता करता मला नंदकिशोर पांचाळ नावाच्या माणसानी ग्राफिक्स शिकवलं आणि मग ते शिकता शिकता मला महेश चव्हाणांनी म्हणजे सिब्स मध्ये आणलं आणि मग तिथे मग मी ते ग्राफिक्स करू लागलो. कारण मला ते सर्वाइव्ह करणं जरुरी होतं, त्यामुळे माझं ऍक्टर बनायचं स्वप्न राहून गेलं. आणि त्यानंतर या फील्डमध्ये आल्यानंतर तू या फील्डचा होऊन गेलास. हो खरं. ते गेली किती वर्ष? मी 25 वर्ष काम करतोय. म्हणजे मी 2000 साली सिब्स मध्ये आलो. म्हणजे मी काम करतोय 1996 पासून, म्हणजे जेव्हा 10वी झाली आपली त्याच्यानंतर मला काम करणं भागच होतं. सो 1996 पासून मी छोटे मोठे जॉब करतोय. मी अच्युत पालवांकडे पण होतो फाउंडेशन झाल्यानंतर. बरोबर. छोटे जॉब करता करता मी 2000 साली सिब्सला आलो. आता 2025 मी 25 वर्ष या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मी सर्वाइव्ह करतोय. पण मग या 25 वर्षामध्ये या इंडस्ट्रीतले चढ उतार तू पाहिलेस. हिऱ्यांच्या या इंडस्ट्रीत किंवा या ज्वेलरीच्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड असा डाऊनफॉल येतो का? हो येतो ना. 2008ला जेव्हा लादेनने अमेरिकेवर जो हल्ला केला होता त्यावेळेला ज्वेलरी इंडस्ट्रीवर फार उतरती कळा आली होती. त्यावेळेला प्रॉब्लेम झाला होता, कारण ऑफकोर्स त्यामुळे तिकडची इकॉनॉमी हल्ली होती. सो ज्वेलरी हा असा बिझनेस आहे की तो एकदम एक्सक्लुझिव्ह बिझनेस आहे. सो पहिला जो फरक असतो तो त्याच्यावरच पडतो आणि तो वर्ल्ड वाईड असतो. तसंच डाऊनफॉल आताही थोडाफार खरं तर आलाय. त्याचं कारण हे लॅब ग्रॉन डायमंड. सो लॅब ग्रॉन डायमंड हा जो प्रकार आहे म्हणजे डायमंडची रिप्लेसमेंट आली आहे. अच्छा. हा म्हणजे डायमंड हा नॅचरल डायमंड असतो आणि हे लॅब ग्रॉन डायमंड आहे. म्हणजे हे लॅब क्रिएटेड डायमंड आहे. तर ते आता वापरले जाऊ लागले. ते स्वस्त आहेत का इतर? हो ते स्वस्त आहेत. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया की आता समज एखाद्या डायमंडची कॉस्ट आहे 1000 रुपये, तर लॅबग्रॉन डायमंड हे तुला 200 रुपयाला मिळणार. हा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ 70 to 90% फरक पडतो त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे डायमंडची जी मागणी आहे ती कमी झाली आणि लॅबग्रॉनची जास्त झाली आहे. सो हा फरक त्याच्यामध्ये आता आलाय. पण लोक आता लॅबग्रॉन डायमंड घेऊ लागली, ट्रेंड चेंज झालाय, अशाही गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. पण म्हणजे इथं हिरा वेगवेगळ्या पद्धतीचा कॅरेटचा असतो किंवा वेगवेगळ्या साईज मध्ये असतो, डिझाईन मध्ये असतो, ब्रँडचा असतो, वेगवेगळ्या स्टोनचा असतो. पण एखाद्या बाईला जर हिरा घ्यायचा आहे तर काय आपल्याकडे रेंज मध्ये तो मिळू शकतो की बाबा डिसेंट रेंज, अगदी 1 करोडचाही हिरा येतोय आपल्याला माहिती आहे, पण तो आता तसं म्हणायला गेलं ना की बाबा सांगता येणं कठीण आहे की ह्या फ्रीजची किंमत ही आहे, पण तरी पण एका रेंज काय असू शकेल आता? आता ते डिपेंड आहे की तू त्याच्यामध्ये क्वालिटीज येतात, VS क्वालिटी, VVS क्वालिटी, अशा बऱ्याच क्वालिटीज पण येतात. त्याच्यामध्ये बरंच कॅरेट, क्लिअरिटी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण तू 5000 पासून सुरुवात केलीस तर तुला तसे स्टोन मिळू शकतात. पण त्याच्यामध्ये डायमंडची जी क्लॅरिटी असते किंवा कॅरेट असतं, त्याचे कलर असतं, ते थोडीशी डाऊन मिळेल तुला. सो त्या हिशोबाने तू घेऊ शकतो. 5000 रुपयापासून सुरुवात होते त्याची. 1 लाखापर्यंत चांगला हिरा येऊ शकतो. हो मिळू शकतो. पण मग तेच मला सांगायचं की आपण ना हिरा म्हटलं की एक पाऊल मागे जातो की तो महाग असेल
त्याचं खूप मेंटेनन्स असेल हो किंवा अनेक कारणं असू शकतील. बरोबर अर्थात चॉईस हा भाग आहेच, बरोबर कोणी हिरा घ्यावा म्हणून नाही, पण माहिती मिळावी या हेतूने हा की तेवढ्या रेंजमध्ये तुम्ही जर विचार करत असाल आणि हिऱ्यांचा पुढे फॅशन होणार आहे. हम्म. कारण आता बऱ्याचशा नवीन जनरेशनला ना सोनं घालायला आवडत नाही, हे बरोबर. माझं ऑब्झर्वेशन आहे. खरंय नवीन जी मुलं आहेत ना 13-14 वर्षांची, ती सोनं नाही वापरत. त्यांना बरोबर. ते वेगळ्या पद्धतीचं जे, कारण ना ते कल्चरच आताचं बाहेरचं कल्चर आलं ना. हो, हो, हो. म्हणजे आता गाणारी जर आपण जनरेशन बघितली तर त्यांना कोणाची गाणी, जर BTSचं गाणं आवडते किंवा टेलर स्विफ्ट आवडते, तर बरोबर. टेलर स्विफ्ट बाजूबंद घालते का किंवा काय, तर ती एक नेकलेस घालते ज्याच्यामध्ये एक छोटा हिरा असतो, तर ते बघतात आणि ते अरे हे मला हिरा. तर त्या मुलांमध्ये ती जशी मोठी होत जातील, त्यांचं कल्चर पण कॉर्पोरेट किंवा वेगळं असेल, हो अर्थात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जातील. बरोबर पण मग तेव्हा त्यांना कन्झ्युमर म्हणून काहीतरी परचेस करायचा विषय येईल, तेव्हा ते सोन्यापेक्षा जास्त हिऱ्याकडे वळणार आहेत. बरोबर म्हणून ही इंडस्ट्री पण तेवढी ग्रूमिंग आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळेच हा मी विषय घेतला की एक लाखापासून ते काही लाखापर्यंत चांगला नेकलेस पण येऊ शकतो तुला हो, येऊ शकतो. हिऱ्यांचा हो त्याच्यामध्ये. सो मला ते हे अनएक्सप्लोर्ड क्षेत्र आहे. म्हणजे अजूनही आपण हिऱ्यांच्या मार्केटविषयी किंवा उपयुक्ततेविषयी अजून आपल्याकडे चर्चा होत नाही. म्हणजे ह्या लेवलला ते पोचलंय, तर तसंच हिऱ्यांचं होणार आहे असं तुला वाटतं का, की ते बूम होईल? हो नक्कीच होईल. आणि म्हणजे हिऱ्यांचं पण होईल आणि माझ्या मते त्याच्यापेक्षा लॅब्रॉन डायमंडचं पण होईल. कारण प्रॉब्लेम असा आहे की त्याची जी कॉस्टिंग आहे ना ही मॅटर करते. सो कॉस्टिंग त्याची जी आहे ती कमी असते, त्याच्यामुळे लॅब्रॉन डायमंड हे जास्त पोचतील अशी संभावना आहे. सो हे असं होऊ शकतं. आपल्याकडे ना बायका हम्म. जास्त करून दागिन्यांचा त्यांना शौक असतो, आवड असते, असं एक बरोबर. चित्र आहे. हो हो असते. तर तुला कधी प्रसंग आलाय तुझी बायको बोलते, आता मला माहिती आहे पल्लवी पण हो, तुझी ज्वेलरी बायको industry मध्ये. ज्वेलरी हो, मधली, ज्वेलरी पण मग एक स्त्री सुलभ हट्ट असेल ना, तिला तर भरपूर कळत असेल ना हा हिरा तो हिरा. हो. म्हणजे तू तर फसू पण नाही शकत, खराच द्यावा लागणार. तू हो. दिलाय कधी? हो म्हणजे ऑफकोर्स पल्लवीला तर ज्वेलरी आवडतेच. आणि म्हणजे तिला रिंग्स घालायला आवडत. म्हणजे तिची अशी इच्छा होती की तिच्या 5 बोटांमध्ये रिंग असावी. बरं. So ती मी पूर्ण केलेली आहे. आणि माझी जी मुलगी आहे नाविन्या, हा. तिला पण ज्वेलरी फार आवडते. हम्म. सो ज्वेलरी हा ऍक्च्युली बायकांचा कुतूहलाचा विषय आहे. हा. आणि स्पेशली डायमंड. जसं मी ह्या क्षेत्रामध्ये आज टिकून आहे त्याचं कारण एक तर मी असं म्हणेन, मला पण याच्याबद्दल शाश्वती नव्हती. जेव्हा मी श्रीकांत पारेखना विचारलेलं माझ्या बॉसना की मी इथे कसं काय इतकी वर्ष काम करू शकतोय, मी त्यांना 2000 साली विचारलेलं, तेव्हा मला त्यांनी एकच वाक्यात उत्तर दिलं होतं की ही इंडस्ट्री तोपर्यंत जिवंत राहणार आहे जोपर्यंत जगात बायका आहे. कारण जोपर्यंत बायका आहे, स्पेशली मला ते हे म्हणालेले, अमेरिकेत जोपर्यंत बायका आहे तोपर्यंत आपली इंडस्ट्री ही रन होणारच. आणि ते खरं झालं ना. मी 2000 साली त्यांना विचारलेलं, आज 2025 पर्यंत मी सर्वाइव्ह करतोय. सो आणि पुढेही चालूच राहणार. सो त्यामुळे जसं पल्लवीला ज्वेलरी आवडते तसं माझी मुलगी नाविन्य आहे, जी फक्त 13 वर्षाची आहे, तिला बाली म्हणजे आम्ही त्याला हगीज बोलतो, ती घालायला आवडते. ती पण स्टोनची, म्हणजे तिला डायमंडचीच पाहिजे. सो हे कुतूहल सगळ्यांनाच राहणारच आहे. आणि ते कुतूहल समवण्यासाठी तू तिथे बसलेला आहेस. हो तर तू घरच्यांना हिरे देऊन खुश केलेलं आहेस व्यवस्थित. हो. तुझ्या बोलण्यामध्ये सतत श्रीकांत पारेख ह्या नावाचा उल्लेख येतोय. खरंय. आणि तू बोललायस की ते तुझे या क्षेत्रातले गुरु आहेत. तर काय तो माणूस, म्हणजे लोकांना खरंच माहित नाही. ते पारेख म्हटलं की गुजरातीच, म्हणजे मेहनती आणि उद्योगशील माणूस. तर त्याने काय नेमकं दिलं तुला? काय दिलं नेमकं म्हणजे त्यांनी पहिली गोष्ट तर म्हणजे त्यांचं असं वाक्य होतं की इंजीनियर तो इंजीनियर का काम करेगा ही, लेकिन जो इंजीनियर नहीं है तेरे जैसा आर्टिस्ट है उसको मैं इंजीनियर बनाऊंगा तो मेरा नाम होगा. सो त्यांनी ऍक्च्युली माझ्यासारख्या एका आर्टिस्टला ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आणून त्यांनी मला टॉपचा प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बनवलं. सो त्यांना त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळाला. सो श्रीकांतबाईंकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो. म्हणजे ते एवढे हुशार आहेत की त्यांनी मला शिकवलं की फास्ट काम कसं करायला पाहिजे. कारण ते नेहमी अमेरिकेतनं यायचे, सॅम्पल घेऊन यायचे आणि ते मला सांगायचे की मला आता उद्या हे रेडी पाहिजे. तर मी त्यांना म्हणायचो की इतक्या लवकर तर हे होणार नाही. मग ते माझ्याबरोबर बसायचे आणि मग ती प्रोसेस कशी फास्ट झाली पाहिजे हे शिकवायचे. सो त्यामुळे श्रीकांतबाईंचा माझ्यावर खूप
मोठा प्रभाव आहे. आणि त्या माणसांकडनं म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकलोय मी. इव्हन माझ्या आयुष्यातलं पहिलं शटलमध्ये मी त्यांच्यामुळे बसलो. अच्छा. किंवा पहिला विमान प्रवास मी त्यांच्यामुळे केला. पहिल्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण मी त्यांच्यामुळे गेलो. सो ह्या सगळ्याला कारणीभूत श्रीकांत भाई आहे. सो त्यांचे जे उपकार आहेत माझ्यावर ते न विसरण्यासारखे. म्हणजे मी त्यांच्या आयुष्यभर ऋणात आहे. त्यांनी तुझा पर्टिक्युलरली मदत केलीच, पण या क्षेत्राला सुद्धा डिझायनिंगच्या त्यांनी वेळोवेळी ट्रेंड सेट केले. नक्कीच. जसं त्यांनी 2002 मध्ये त्यांना हे कळलं की ग्राफिक्स करून आपण ऑर्डर्स आणू शकतो. म्हणजे ते जस्ट ग्राफिक्स बनवायचे आणि अमेरिकेत जाऊन ब्रोशर छापायचे आणि ते दाखवून ऑर्डर आणायचे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं सॅम्पल न बनवता ते ऑर्डर आणायचे. तसंच त्यांनी 2005 ते 2007 मध्ये ई कॉमर्स हा प्लॅटफॉर्म सिब्स मध्ये आणला. आणि मग लोक सगळ्या सिब्स मधल्या कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा अमेझॉन, ईबेवर ज्वेलरी ऑनलाईन सेल करायला लागले. सो हा ट्रेंड हा श्रीकांत पारिख यांनीच आणला. त्यामुळे मी त्यांना तर ट्रेंड सेटर म्हणतो. वा केतन, तू आता एक नामवंत डिझायनर आहेस, म्हणजे ज्वेलरीचा, हिऱ्यांचा. तुला तुझ्या म्हणजे कौतुकाची गोष्ट म्हणजे वॉलमार्ट सारख्या ब्रँड ज्याचे अमेरिकेमध्ये 10,000 आउटलेट्स आहेत, तर तुझ्या डिझाईन्स तिथे पण गेलेल्या आहेत. तुला तिथूनही ऑर्डर आलेली आहेत. म्हणजे ही खूप कोणाला माहिती नाही, आपल्यापैकी पण कोणाला माहिती नाही वॉलमार्ट काय आहे. आणि ते अमेरिकेचं प्राईड आहे. एक अख्खं वॉलमार्ट बंद पडलं तर अमेरिकेची नाडी बंद होईल. जसं शेअर मार्केट कोसळ, इतक्या लेवलची पॉवर आज वॉलमार्टकडे आहे. आणि त्या वॉलमार्टमध्ये तुझे दागिने जेव्हा विकले जातात, तो एक निश्चितच एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी डिझायनर म्हणून तुला खूप मजा येते. तसं छान वाटतं आणि वाटणारच. पण ते काय कोणाशी बोलतोस या गोष्टी? नाही, हे मी कधी कधी माझ्या बायकोशी डिस्कस करतो, कारण ती पण ज्वेलरी इंडस्ट्रीमधली आहे. सो वॉलमार्ट ऍक्च्युली मला स्वतःला त्यांच्यावर काम करायला आवडतं. याचं कारण असं आहे की वॉलमार्टचं काम एखाद्या कंपनीला मिळणं हे तितकंसं सोपं नसतं. म्हणजे वॉलमार्ट काय करतं, त्यांची एक टीम येते अमेरिकेतनं आणि ती टीम तुझी कंपनी पहिली बघते की ह्या कंपनीमध्ये जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स सॅटिस्फाय आहेत का, ते आनंदी आहेत का. सो त्यांना कंपनी बरोबर हँडल करते का. किंवा समज ते एवढं पण बघते की उद्या इथे आग लागली कंपनीमध्ये तर फायर एक्झिट आहे का. ते प्रत्येक वर्करला बोलवतात, ते बघतात की तुम्ही किती महिने किती टाइम काम करताय, तुम्ही जास्त ओव्हर टाइम नाही करत आहेत ना. सो हे सगळं बघून ते मेक शुअर व्हायला बघतात की हा जो ज्वेलरी बनवणारा वर्कर आहे, जो आम्हाला ज्वेलरी देणार आहे, तो देताना तो आनंदी आहे का, तो आम्हाला देताना तो आनंदी आहे का. सो ही माझ्या मते मोठी गोष्ट आहे. सो वॉलमार्टमध्ये जेव्हा मी जॉर्डनमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा माझ्या डिझाईन्स वॉलमार्टमध्ये गेले होते आणि आमचं सिलेक्शन झालं होतं आणि आम्ही त्यांना बऱ्याचदा मी त्यांच्यासाठी डिझायनिंग केलं आहे. सो त्याचा आनंद वेगळाच होता. आणि म्हणजे वॉलमार्टकडे माझ्या डिझाईन्स गेल्या आहेत, मी डिझाईन्स केलेल्या, तर तो हा आनंद नेहमीच वेगळा असतो. आणि तो मी दरवेळेला पल्लवीशी शेअर करतो, कारण तिला त्याच्यामधलं कळतं आणि तो वेगळाच आनंद आहे. म्हणजे एक आमचा मित्र आणि एक मराठी माणूस म्हणून पण तुझं कौतुक आहे की ह्या कामाची दखल तू त्यांना घ्यायला लावलीस. मला एक सांग की जेव्हा आता हिऱ्यांची रोजचं डीलिंग आहे तुझं, रोजचं डीलिंग म्हणजे डिझाईन करणं असेल की त्याचे फिनिशिंग, वेगवेगळ्या गोष्टी तू करतोस, फायनल प्रोडक्ट बनवतोस, तर त्या हिऱ्याला पैलू पाडता पाडता तुझ्या व्यक्तिमत्वाला पण, तुझ्या आयुष्याला पण विविध पैलू पडले आहेत. बरोबर. त्यातलाच म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा की तुला जेव्हा या क्षेत्रामध्ये श्रीकांत पारेखांनी पुढे आणि ते सगळं झालं, तुझं सेटल झालं असतो आणि मग तू जॉर्डनला कितीतरी वर्ष राहिलास. बरोबर. त्यानंतर मग तू तिथं, मी का विचारतोय पुढे सांगतो, तू सेटल का नाही झालास, तू पुन्हा का आलास? नाही, मुळातच जॉर्डनला जेव्हा मला 2007ला ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा हे मी ठरवलेलं की मी जास्तीत जास्त तिथे 2-4 वर्ष राहील. बरेचसे लोक आहेत ना, ते आता आपल्या अपॉर्च्युनिटी झाल्यानंतर आपल्या देशाला सोडून जातात, ते पुन्हा येत नाहीत. ते तिथे कोणीतरी पंतप्रधान गेल्यावर तिथे हमारा देश वगैरे, पण ते पर्टिक्युलरली येत नाहीत. तर तू का आलास? तुला तर तिकडे बंगला, गाडी, तुझी मुलगी मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकली असती, इथे ट्रॅफिक आहे वगैरे, मग तुला असं काय वाटलं नाही फरक? नाही, मुळातच मला भारतात राहायला जास्त आवडतं आणि ते पण मुंबईत राहायला जास्त आवडतं. आणि स्पेशली लालबाग कनेक्शन जे आपलं आहे,
सो त्याच्यामुळे मला इथे राहून काम करायला फार आवडतं. सो जेव्हा मी जॉर्डनला गेलो होतो सो तेव्हा मी त्यावेळेलाच मी आणि पल्लवीने ठरवलं होतं आपण जास्तीत जास्त 2 ते 4 वर्ष काम करायचं. पण झालं असं, मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा माझे जे बॉस आहेत अल्बर्टो मॉमजियान आणि जॅक मॉमजियान यांच्याबरोबर माझं इतकं रिलेशन घट्ट झालं की आज मी 20 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. सो मी आजही तिकडे जात असतो. मी प्रत्येक वर्षाला मी जवळजवळ 4-5 वेळा तिथे ट्रॅव्हल करतच असतो. आम्ही म्हणायचो ना गमतीने, आपण पळसदरीला जातो तसं हा जॉर्डनला जातो. जॉर्डन हे माझं सेकंड होम आहे. ऍक्च्युली बॅग उचलून जायचं असतो तेव्हा. खरंय जॉर्डन हे माझं सेकंड होम आहे असं मी म्हणतो. मी चांगलं अरेबिक बोलतो. म्हणजे आता आपण जे 1 2 3 4 5 म्हणतो ते माझं पाठ आहे. वाहद इत्नान तलातातून अरबा खमसा सित्ता सबा तमनिया तिस्सा अशरा. सो हे सगळं मला पाठ आहे. कारण जेव्हा आपण अरब देशामध्ये काम करतो तेव्हा आपल्याला ती अरेबिक भाषा शिकावीच लागते. कारण वर्कर बरोबर तू इंग्लिश मध्ये नाही बोलू शकत. सो त्यामुळे मी तिथे इतके वर्ष राहिल्यामुळे मला अरेबिक चांगलं बोलतात. जसं आपण गुड मॉर्निंग बोलतो तर ते सबा खैर बोलतात. जर तू माझा मित्र आहेस तर आपण बोलतो सादिक. आता तू माझा फार म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलतो हबीबी. आता हबीबी हे तू ऐकलं असशील. सो हबीबी अल्बी इंता म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे मित्रा असं. सो आता हे जे सगळं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी तिकडच्या कल्चरनी म्हणजे मला प्रेमात पाडलं. त्यामुळे मी जॉर्डनला येऊन जाऊन असतो. आता माझे 5 पासपोर्ट ट्रॅव्हलिंग करून करून संपले आहेत. तिकडच्या अरेबिक लोकांना आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं फार कुतूहल आहे. ती काय विचारतात तुला? ते आपल्याला विचारतात ना की अरे अमिताभ बच्चन. आपल्याला ते हिंद म्हणून ओळखतात म्हणजे अल हिंद म्हणून ओळखतात. आणि ते अमिताभ बच्चन शाहरुख खान यांचे फार दिवाने आहेत. म्हणजे तिकडे तुला हे नाही बोलत की तू इंडियन आहे, अरे अमिताभ बच्चन असं बोललं जातं तुला. म्हणजे कितीतरी वेळा जेव्हा मी गाडी चालवत असताना मला जर पोलिसांनी थांबवलं तर ते फक्त एवढं विचारलं हिंदी म्हणजे तू इंडियन आहेस का. ते एवढं विचार अमिताभ बच्चन ओके गो रुवा म्हणजे जा तू. तुझ्याकडे लायसनही मागत नाही. अरे बापरे. सो एवढं ते फेमस. तिकडची लोक आपली इंडियन फिल्म इंडस्ट्रीसाठी इतके वेळे आहेत की ते दर शुक्रवारी आपले चित्रपट बघतात. अच्छा. हो. म्हणजे तिथं थिएटर असेल नसेल किंवा कशात आपले चित्रपट. झी अफलाम नावाचं एक चॅनल आहे आणि आता तर ऑनलाईन पण ते बघूच शकतात. सो ते मी जेव्हा तिकडे जात येत असतो तेव्हा ते मला सांगतात की शाहरुख खानची कुठली नवी मूवी आली आहे तर आम्हाला सांग. आणि ते लोक आवर्जून ते बघतात आणि काही पिक्चर तिथे रिलीज पण झालेत. सो असे बरेच चित्रपट जॉर्डनलाही रिलीज होत असतात. अच्छा. हो. पण मग ती भूमी एकंदरीत संपन्न आहे. मिडल ईस्ट मधला जॉर्डन हा इस्रायल आणि त्या बॉर्डरवर तो खूप डेड सी आहे. डेड सी आहे. जगातलं वन ऑफ द वंडर पेत्रा तिकडे आहे. वन ऑफ द वंडर आहे. हो. पेत्रा हे जसं ताजमहल आहे आपल्याकडे तसं तिथे पेत्रा नावाचं एक वंडर आहे. तर ते इतकं ह्यूज आहे ते तुला फिरायला 3 दिवस लागतात. पूर्ण दगडामध्ये त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. तर ते एक्सप्लोर करायला तुला 3 दिवस लागतात. सो त्यांची स्वतःची एक वेगळी संस्कृती आहे जॉर्डनची. बरोबर. भाषा कुठली? अरेबिक आहे. तिथे 95% हे मुस्लिम लोक आहेत, 5% हे ख्रिश्चन लोक आहेत. ओके. मुस्लिम म्हणजे त्यांना ते सगळ्या गोष्टी मानतात की ट्रेड झाला पाहिजे, व्यापार झाला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी मानणारे लोक आहेत. म्हणजे ते प्रामुख्याने ते अरेबिक बोलतात आणि बाकी त्यांचं जे कल्चर आहे ते फॉलो करतात. ओके. पण त्या तिकडे तू बऱ्यापैकी सेकंड होम म्हणून रमतोस. आणि तरी सुद्धा तू भारतात येऊन तुझं काम अमेरिकेतली कंपनी असो किंवा युरोपातली कंपनी असो, युकेची कंपनी असो, त्यांना तू डिझाईन्स देतोस. ते तुझा बेस तू स्वतःचा इंडिया ठेवलेला आहेस. हे फार महत्वाचं आहे की तू पुन्हा म्हणतात ना एकदा उडून गेलेलं पाखरू पण पुन्हा येत नाही, तसं तुझं नाहीये. पण आजच्या तरुणांना तू काय सांगशील की भारताबाहेर पण या डिझायनिंगच्या क्षेत्रात संधी आहेत तर कसं जायचं, काय करायचं? तू डायरेक्टली बोललास तरी चालेल किंवा मला. हो. म्हणजे आता तुम्ही जर चांगले कॅट डिझायनर असाल तर तुम्ही बऱ्याच प्लेसमेंट एजन्सीज असतात त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा काही कंपन्या असतात त्यांच्या वेबसाईट असतात त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या ओळखीत काही लोक असतील त्यांना तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ दाखवू शकता. आणि अशा प्रकारे कॉन्टॅक्ट करून जर तुमचं काम त्यांना आवडलं तर ते तुम्हाला हायर करूच शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक प्रश्न विचारायचा आहे
की पूर्वाश्रमीचा अनुभव तुला यात कामी येतो का? पूर्वाश्रमीचा अनुभव म्हणजे जी मी मगाशी म्हणालो ना एनर्जी, की तू नटसम्राट जेव्हा करायचास परफॉर्मन्स, तेव्हा मी बघत राहायचो, आम्ही फुल तयारी करून आलेलो असायचो आणि तू मागच्या दाराने येऊन काहीतरी तो मी नव्हेच करायचास तू. रायगडाला जेव्हा जाग येते, असा एक पत्री स्पर्धा चालू आहे आणि आम्ही सगळे पूर्व, मी, चंदू तयारी केली आहे आणि तू अचानक आल्यास आणि बक्षीस घेऊन गेलाय. ही एनर्जी हा कुठून आला? मग आम्ही शोध घेतल्यावर आम्हाला कळलं की अरे ह्याचा काका हरीश तुळसुलकर आहे आणि तो तुला करून देतो. त्या सगळ्या कॉन्फिडन्स लेवलचा, त्या सगळ्या प्लेइंग फॉर द गॅलरी लेवलचा, की लोकांना डायरेक्ट अप्रोच होणे किंवा एरियामध्ये काय कसं आहे वगैरे, तो तू ना नंतर थोडासा अंतर्मुख झालास. मी माणूस म्हणून विचारतोय, पण पहिलं तर तू बहिर्मुख, तुझ्या इतका एक्स्ट्रोवर्ट कोणी नव्हता. म्हणजे तू कोणाशी बोलायचास किंवा काय, हळूहळू परिस्थितीने तू इंट्रोवर्ट शांतपणे विचार करत 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 तू आज इथपर्यंत आलास. पण तुला तुझी कुठली बाजू आवडते? मला खरं तर दोन्ही बाजू आवडतात, पण जी पहिली बाजू होती, जी आपण लालबागमध्ये आयुष्य जगलो खऱ्या अर्थाने, ती बाजू डेफिनेटली मला आवडते. कारण की तिथे एक मजा होती. म्हणजे माझा मित्र आहे राकेश, त्याच्या खांद्यावर बसून, म्हणजे तो एवढा लंबू आहे अमिताभ बच्चन एवढा, आणि मी त्याच्या खांद्यावर बसायचो आणि लालबाग हिंडायचो आणि आपण ती बरीच मजा करायचो आणि एकांकिका करायचो. रात्री 2 वाजता आपण भायखायला जायचो आणि तो दुधाचा चहा प्यायचो. सो ती एक वेगळीच मजा होती. म्हणजे कालांतराने मी जेव्हा सिप्समध्ये आलो तेव्हा माझ्याकडे वेळच नव्हतो, आताही नसतो. म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या कामामध्ये एवढा व्यस्त असतो, त्याच्याही पेक्षा मला वेळ सांभाळून काम करावं लागतं. म्हणजे आता आपण भारतात काम करतो तेव्हा जॉर्डन हे 2.5 तास मागे, तर मला ते टाइम पण सांभाळावे लागतात. आता मी US मार्केटसाठी पण काम करतो. सो हे सगळं सांभाळताना मला हे बघावं लागतं की तो माझा जो टाइम आहे तो कसा मी ॲडजस्ट करून काम करेन. त्यामुळे मी बऱ्याचदा हे पण एन्जॉय करतो आणि मला फार आवडतं की ज्वेलरीमध्ये रिसर्च करत राहायचं, नवीन डिझाईन्स डेव्हलप करायच्या, जगात काय चाललंय त्याचा वापर करून कसा ज्वेलरी आपण निर्माण करू शकतो. सो हे करण्यामुळे कदाचित मी असा थोडासा वाटू शकतो लोकांना. पण मला हे दोन्ही पैलू आवडतात आणि असं काय नाहीये, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी चांगली पुस्तकं वाचतो, नाटकं बघायला जातो, चांगले चित्रपट बघतो. सो अशा गोष्टी करत असतो. तुला माहिती आहे, आपण म्हणजे मी ज्या पत्रिका बनवायचो, ज्याची तूही म्हणजे माझ्या पत्रिकेचं जे कॉपी रायटिंग होतं ते तू केलं होतंस. सो अशा पत्रिका करून पण आपल्याला खूप मजा यायची. नाही, पत्रिका म्हणजे तू लग्नाची बोलतोयस? हो हो हो. 2002 केली होती आपण. 2002 केली. म्हणजे तू लग्नही तेव्हाच केलंस? मग ती हा ते मजा आली होती. ते काय पोस्टकार्ड तुझी आयडिया होती आणि ती चांगली झाली. माझी आयडिया होती, त्याचं डिझाईन मी केलं होतं आणि तू त्याचं कॉपीराईट केलं होतं, म्हणजे लिहिली तू होतीस. त्याच्यावर तिकीट चिकटवून आणि स्टॅम्प मारून तू लोकांना द्यायचं. म्हणजे अशी लग्नाची पत्रिका कोणी वाटली नसेल की पत्र आलंय आणि तू वा. मला त्या पत्रिकेवरनं आठवलं, त्यात जस्ट आधी आपण शाळेत एकत्र होतो. शाळेचा एक महत्वाचा टप्पा तुझ्या आयुष्यात होता जो आपण एकत्र केलेला आहे. त्यातलं तुला काय महत्वाचं वाटतं की जे घेऊन तू पुढे आलायस? मला मजा ही वाटायची जी आपल्या स्पर्धा असायच्या, ज्याच्यामध्ये अभिनय स्पर्धा असायची, हस्ताक्षर स्पर्धा असायची, बाकीच्या पण वक्तृत्व स्पर्धा, किंवा आपण जे स्पोर्ट्समध्ये पण, म्हणजे तू खो खोचा कॅप्टन होतास आणि मी लंगडीचा कॅप्टन होतो. सो ह्या सगळ्या पण वेगळीच मजा होती. आपण क्रिकेट खेळायचो. सो मला तिथे जास्त मजा यायची ती स्पर्धेमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये निबंध स्पर्धेत तुझा नंबर यायचा, मग तुझे निबंध वाचून मी थोडा शाणा झालो होतो आणि मग मी पण निबंध लिहायचो. मग कुठे कुठे माझा, जिथे तुझा पहिला नंबर आला तिथे माझा 3रा नंबर आलाय. सो असंही झालंय. सो गणेश दिवेकर हा आपल्या वेळेला जसा हस्ताक्षर मध्ये पहिला नंबर, सो त्याचं हस्ताक्षर बघून मला वाटलं माझं हस्ताक्षर सुधारलं पाहिजे आणि मग अबुदे बँकेच्या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला होता. सो ते स्पर्धेचं जे वातावरण होतं ना, त्यांनी मला बऱ्याच गोष्टी, म्हणजे मला खूप बनवलं असं मला वाटतं. त्याचा खूप प्रभाव होता माझ्यावर. जसं अभिनय स्पर्धा नारकर सरांनी चालू केली आणि मग आपण, म्हणजे मी नटसम्राट पहिल्या वर्षी केलं, तू आय थिंक सो तमाशा ह्युमॅनिटी मधला पॅच केला होतास, कामतेकरनी गुरु केला, छान छान बाळा तुझ्या पायात वाळा. सो ही एक वेगळी मजा होती आणि ती खूप, म्हणजे ती खूप मजा आजही लक्षात आहे माझ्या.
त्या कॉम्पिटिशन मधनं तू पॉझिटिव्हली हो, डेव्हलप definitely, झालास. definitely. म्हणजे हाच मुद्दा सांगायचा आहे की कॉम्पिटिशन आताही आहे. हो. जेव्हा शाळेचं म्हणतो की शाळेत कॉम्पिटिशन असते, तशी आजूबाजूच्या जगात पण खूप कॉम्पिटिशन आहे. खूप फील्ड आलेले आहेत. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोकऱ्यांमध्ये कपात होते. पण प्रत्येक माणूस एक स्वतंत्र विद्यापीठ असतं आणि प्रत्येक माणसामध्ये पुढे जाण्याची क्षमता ही नैसर्गिक असते. कारण 1 कोटी शुक्रजंतूंना मात देऊन आपण एकटे जन्माला येतो, तिथेच आपण जिंकलेलो असतो. त्याच्यामुळे केतनचा हा प्रवास बघितल्यानंतर आपल्याला आपण पुढे जाणारच आहोत हे पहिलं लक्षात ठेवून कॉम्पिटिशन हेल्दीली घेऊन कसं पुढे जाता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. ह्या तुझ्या इन्स्पायरिंग प्रवासावर आणि तुझ्या ज्वेलरी इंडस्ट्रीमधल्या एकंदरीत अनुभवावरनं मला तर खूप मजा आली. आणि आपण आहे ना शाळेत एकत्र असताना जेवढी मजा केली तेवढीच गॅदरिंग 25 वर्षांनी आपण जे केलं हो, होतं, हो, त्याला आपण गेट टुगेदर, आणि त्याचं नाव पण 1996ची बॅच होती आपली. आणि आपण काय काढलो, आम्ही 96 खुळी. आम्ही 96 त्याचा खुळी. लोगो मी बनवला होता, हे सुचवलं होतं गणेश दिवेकरनी हे नाव काढलं होतं. हा, खरंय. आम्ही 96 खुळी. खुळी. आणि ते खऱ्या अर्थाने खुळी असलेली जनता जेव्हा एकत्र येते, त्या जनतेसाठी ही कविता मी लिहिली होती. अच्छा. ती मी वाचतो. नक्कीच. तुझ्यासोबत गाडीने आपण ह्या गॅदरिंगला जात होतो हो. शाळेच्या, आणि मी हो, गाडीत हो, हो. अक्षर तू लिहिली होतीस गाडी. हो, तसं आहे ते तुला आठवत असेल. तू आज आलास म्हणून मला आठवली. अरे तर एक कविता शाळेच्या गेट टुगेदर साठी लिहिलेली, केतनच्या सोबत असताना लिहिलेली, आणि तो आहे पुन्हा सोबत म्हणून त्या आठवणींना उजाळा. शाळा सुटली पाठी फुटली, पोरं उठली आणि कामाला लागली. शाळा सुटली पाठी फुटली, पोरं उठली आणि कामाला लागली. कुणाला जॉब, कुणाचा व्यवसाय, कुणी कलावंत, कुणाचं आणखी काय. आपापल्या कुटुंब कबिल्यात सारेच झाले बिझी. लाईफ आता उरलं नाही शाळे इतकं इझी. कधीतरी व्हॉट्सअपवर शाळेतल्या मित्राचा फोन येतो. त्या क्षणी घर, गाडी, लोन, टेन्शन आपण विसरून जातो. आलो असलो कितीही जरी कामावरून दमून, आठवणींच्या कोलाजमध्ये आपण जातो रमून. आठवते शाळा, आठवतो फळा, इजगोडी, नाचगोडी आणि दगडांचा त्रिफळा. पॅन्टीला चिकटवलेलं च्युइंगम, कपड्यावर उडवलेली शाई, शेवटची बेल व्हायच्या आधी घरी पळण्याची घाई. मध्येच फोन करून मित्र विचारतो, तो भेटतो का रे जो वर्गात चड्डीत मुतायचा. मध्ये तो वर्गात चड्डीत मुतायचा. आपण म्हणतो चड्डीत असेल मुतत, पण दोस्तीवर कधी नाही मुतला. मधल्या सुट्टीत पकडून न्यायचा आणि वडापाव खाऊ घालायचा. असे मित्र तेव्हा होते, जीवाला जीव द्यायचे. आताच्या जीव घेण्या स्पर्धेत असे मित्र कुठे मिळायचे. आठवणी अधिक ठळक होतात, डोळ्यासमोर एक्झाम येते, मग आठवतं एकत्र केलेला अभ्यास. तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा सारखं, तू माझं गणित घे मी तुझं इंग्लिश घेतो, हे सुरू होतं. वर्षभर चेष्टेचा विषय असलेली स्कॉलर मुलं एक्झामच्या वेळी भाव खातात. मोठ्या मनानं आपल्या वयात टार्गेट मुलांना देऊन त्यांनाही पुढे घेऊन जातात. अशी बाइंडिंगच्या वहीसारखी मैत्री शाळेशिवाय मिळत नाही. आणि शाळा सुटल्याशिवाय मित्रांची किंमत कळत नाही. मित्र असतो सख्खा. आपला ठिकाणा घरच्यांपेक्षा मित्राला माहीत असतो पक्का. मित्र म्हणजे आपली अटेंडन्स भरणारा, मित्र म्हणजे आपल्या वतीने प्रपोज करणारा, मित्र कळ काढणारा, मित्र चप्पल तोडणारा, मित्र उगीच भांडणारा, मित्र बियर सांडणारा. शाळा नावाच्या कॅनव्हासवर मित्रांची छान चित्र असतात, आणि कितीही विचित्र असले तरी साले आपले मित्र असतात. इसलिए कहता हूँ कभी यार तो कभी मीठी छुरी होता है, लेकिन हर एक फ्रेंड जरूरी होता है. थँक्यू सो मच. खूप छान, खूप छान. आणि शाळेतल्या आठवणी आपल्या ताज्या झाल्या. आपल्या बॅचमधला पहिला सटल आणि पहिला यशस्वी झालेला माणूस म्हणून तू आम्हाला इन्स्पायर नेहमी करत आलायस. आज आपल्या ऑडियन्सलाही तुझं काम आणि तुझ्या एकंदरीत आजूबाजूच्या घटना ऐकल्यानंतर ते इन्स्पिरेशन मिळालं असेल, पोचलं असेल. याच्यामध्ये एक हिरा जे म्हटलं ना, हिऱ्याच्या व्यवसायात तू काम करतोस, तू हिऱ्यांवर काम करतोस. पण ॲक्च्युली आमचा हा हिरा आम्ही हिऱ्यांच्या इंडस्ट्रीला 25 वर्षापूर्वीच दिला आहे, असं आम्ही अभिमानाने म्हणू शकतो. आणि शेवटा असं म्हणतो की
बी बी तू आला तिकडे, तू जॉर्डनवरून परत आलास, ते परत झालेलं आहे आणि भारतात राहूनच तू काम कर. आणि आमच्या प्रेक्षकांना सांगतो, या हिऱ्यांविषयी किंवा अजून केतनविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर त्यांना पुन्हा आपल्या पॉडकास्टला बोलवायचं असेल तर तसंही कमेंटमध्ये सांगा. आणि मला खूप मजा आली केतन, तुला मजा आली? मला खूप मजा आली आणि तू मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आमच्या प्रथेप्रमाणे हे तुझं गिफ्ट. ओके, थँक्यू. विनंती करतो की या डायरीमध्ये आपली स्वाक्षरी, ज्याला अवॉर्ड मिळालेला आहे प्रॉपर फर्स्ट, तर ती स्वाक्षरी इथं करावी आणि या आमच्या आठवणीत अजून एक हिरा जोडावा.